सह्याद्रिशिखरे रम्यम् अत्रि अनसूयनन्दनं तं वन्दे परमानन्दनं श्रीदत्तात्रेय जगद्गुरुं नेमाम्बोदरसम्भूतं काणवानन्तनायका श्रीप्रभु नमामि गोविन्दं जीवविद्याविभंजकं। दंडवत प्रणाम मंडळी, मी सागर मते आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे आपल्या मानव यूट्यूब चॅनलच्या परिवारामध्ये। बंधूंनो, या मार्गशीर्ष महामास निमित्ताने आपला जो महामासामध्ये एक यज्ञ चालू होता तो म्हणजे ज्ञानयज्ञ याला म्हणता येईल। तो म्हणजे 24 गुरु आख्यान, श्री दत्तात्रेय प्रभूंचं 24 गुरु आख्यान। परमपूज्य परमहंत गुरुवर्य श्री कळमकर बाबाजी यांनी आपल्या अमृतमय वाणीतून आपल्याला हे ज्ञान दिलं। या सदराची समाप्तीच्या सत्रामध्ये आज आपण आहोत। बंधूंनो, या पर्वाचं निमित्त साधून आपण आज स्थानवंदन करण्यासाठी आणि या विशेष सत्राची समाप्ती करण्यासाठी, समाप्ती म्हणता येणार नाही कारण की परमेश्वराचं ते अखंड ज्ञान आहे, याला आपला स्वल्पविराम म्हणता येईल। आपण कुठेतरी थोडं थांबणार आहोत। अशा या पर्वाच्या निमित्ताने आपण स्थान दर्शन करण्यासाठी आज झालेलो आहोत श्री क्षेत्र साष्टी पिंपळगाव। आपल्या बहुतेक उपदेशी बांधवांना माहीत असेल किंवा नसेलही असं अपरिचित असलेलं स्थान बहुतेक जणांना माहीतही असेल, ते म्हणजे पंचलिंगी। येथे श्री गोविंद प्रभू महाराजांचा संन्यास झालेला आहे असं वर्णन श्री प्रभू चरित्रामध्ये येतं। बंधूंनो, असं हे पवित्र स्थान आपण वंदन करणार आहोत। येथे शक्यतो बहुतेक कमी वेळेस उटी होत असावी। आज बाबाजींच्या मार्गदर्शनातून आपल्या परिवाराच्या माध्यमातून या स्थानाला उटीसुद्धा करण्यात येणार आहे। आणि बाबाजींकडनं जो 25वा आपला गुरु आहे, मनुष्य गुरु, तो गुरुसुद्धा आपल्याला आज समजून घ्यायचा आहे। हा सर्व काही सोहळा आपल्याला बघायला भेटणार आहे। तोपर्यंत आमच्यासोबत आपण जुळलेले राहा, आपण हा सर्व अवसर बघूयात। दंडवत।
आपल्या त्याच्यातले काढा ना अगरबत्ती पिशवीतले बी काढा म्हटलं अगरबत्ती पिशवीतले बी काढा म्हटलं धूप पण आहे त्याच्यात. बंधूंनो, असं हे परमपवित्र स्थान आपण वंदन केलं, देवाच्या ठाई अवसरही केला, देवाला अवसरही आपण केला. आता 25 गुरु आख्यानाची समाप्ती आपल्याला करायची आहे. त्यासाठी 25वा गुरु आपल्याला आज बाबा सांगणार आहेत. परंतु तत्पूर्वी आपण आधी बाबांचं पूजन करूयात आणि नंतरला मग आपण या सोहळ्याची समाप्ती करूयात. बाबा आपल्याला ते निवेदन करणार आहेत, प्रवचन करणार आहेत, आपल्याला ते ज्ञान देणार आहेत. तर बंधूंनो, चला आपण आधी बाबांचं पूजन करूयात. तू नित्य स्वयं प्रकाशको, तू ते बोलावया देवा कैसा पैसू. तुझी ये माया शक्तीचा डोळे लासू, लागला ब्रह्मादिका प्रमाणांचा बंबाळ दिवा. न देखे वेदांचा मांदी मेळावा, अगमा नाही रिगावा तुझा स्वरूपी. म्हणून साधन नाही ऐसे, जेने तुझे ज्ञान रत्न दिसे. तू जाणविसे कृपावसे, तैची जाणिजे. तू जाणविसी कृपावसे, तैची जाणिजे. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री दत्तात्रेय महाराज की जय. श्री चक्रपाणी महाराज की जय. श्री गोविंद प्रभु महाराज की जय. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत प्रणाम. आपण पाहतात 24 गुरु आख्यान आणि आपण समारोपाकडे वळतो आहोत. समारोपाकडे वळण्यापूर्वी थोडी मन की बात. सागरदादा माझ्याकडे आले आणि मला म्हणाले की बाबा 24 गुरु आख्यान असं थोडं थोडं दिलं, एक गुरु दररोज, तर काय होईल. मी म्हणालो आनंदाची गोष्ट आहे. लोकांना दत्तात्रय प्रभूंनी सांगितलेल्या 24 गुरुच्या माध्यमातून ज्ञानाची ओळख आपल्याला होईल. मग ती ओळख आपल्याला व्हायची तर मग आपल्याला तयारी करावी लागेल. त्यांना म्हटलं मला तयारी करावी लागेल. ते म्हटले बाबा थोडं थोडं बोलायचं आहे. म्हटलं हरकत नाही, थोडं जरी बोलायचं आहे पण तयारी तर लागेल ना. मग तयारी लागेल म्हटल्यानंतर ते म्हटले बाबा तुम्हाला काय तयारी हो. मी म्हटलं नाही असं नाही, तयारी करून बोलावं लागतं, नाही तर मग माणसाची फजिती होते. थोडी तरी तयारी लागेलच. मग मी त्या अनुषंगानं त्यांना म्हटलं तुम्ही या, मग आपण बघू कशी तयारी करायची. ते आल्याशिवाय मी पुस्तकही उघडलं नाही. श्रीमद भागवतामध्ये एकादश स्कंदामध्ये त्याचं वर्णन आहे हे एवढं मला माहीत होतं. आणि उद्धवगीता नावाचा जो भास्कर भट्टांचा ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये या 24 गुरूंचं आख्यान हेही मला माहीत होतं. परंतु बाकीचे कामं माझ्या महंत कळमकर बाबा यूट्यूब चॅनलचं जे काम चालू होतं,
तीर्थमालिका ते सध्या आता बंद केलं, मी स्थगित केलेलं आहे. कारण हे काम आणि ते काम दोन्ही काम एकत्रित होऊ शकत नाही. म्हणून म्हटलं मग ते काम चालू होतं, म्हणून मला काही वेळ मिळेना. तर एक दिवशी सागरदादा आल्यानंतर त्यांनी म्हटलं आपण बसू. बसल्यानंतर त्यांना घेऊन बसलो मी आणि शूटिंग सुरू झाली. सुरू झाल्यानंतर त्यांना म्हटलं कसं, कुठल्या प्रकारे तुम्हाला कशा पद्धतीचं पाहिजे. त्यांनी सांगितलं की बाबा, या गुरूंच्या माध्यमातून ज्ञान देत असताना आपल्याला समाजातल्या ज्या कुरूढी आहेत, चालीरीती कुचालीरीती आहेत, याच्यावर घालता येईल का या माध्यमातून. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, तरुणांना आपल्याला काही गायडन्स करता येईल का, काही उपदेश करता येईल का. कारण तरुणी आजच्या या काळामध्ये म्हणजे कसे भरकटत आहेत, त्या 24 गुरूच्या माध्यमातून त्यांना सांगता येईल का काही. म्हटलं निश्चित सांगता येईल ना. ज्या गुरूमध्ये जे गुण आहेत ते गुण आपण सांगू. आणि गुरु निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन्ही अर्थ आहेत म्हटलं त्याच्यामध्ये. तर पॉझिटिव्ह अर्थ आपल्याला स्वीकारायचा आहे, निगेटिव्ह स्वीकारायचा नाही आहे. तर तशा अर्थानं या 24 गुरूचं काम सुरू झालं. मग मध्यंतरी आम्ही सुरुवातीला फक्त 2 भाग म्हणजे महानुभाव यूट्यूब चॅनलला 5 मिनटं 7 मिनटं देऊ बा, आणि मग बाकीचा विस्तार हा कळमकर बाबा या यूट्यूब चॅनलला, ते म्हणाले तुमच्या चॅनलला देऊ. म्हणजे ठीक आहे, हरकत नाही. पण जेव्हा तयारी करायला गेलो तेव्हा असा एपिसोड असा वाढत गेला. आणि मग 7 मिनटं 8 मिनटं 9 मिनटं 15 मिनटं म्हणजे महानुभाव यूट्यूब चॅनलला 15-15 मिनटाचे व्हिडिओ गेले. आनंदाचीच गोष्ट आहे ती, तो प्रश्न नाही. पण हे करत असताना अडचणीही भरपूर आल्या. मग ते श्लोक वाचन वगैरे सगळ्या गोष्टी असतात, ते समोर पाहिजे. मग तुम्हालाही दिसलं नाही पाहिजे आम्ही काय करतोय ते, नाही का. आम्हाला वाचता आलं पाहिजे, कारण एवढं सगळं पाठांतर तर असूच शकत नाही ना, कुणाचंच असू शकत नाही. कारण तसं जर असतं तर तो सर्वज्ञ होऊ शकतो, नाही का. तो ज्ञानेश्वर होऊ शकेल कदाचित, तो सर्वज्ञ होईल, भगवंत होईल. भगवंतालाच सगळं येतं सगळ्यातलं. म्हणून सगळंच करत असताना आपल्याला त्याची तयारी करावी लागते महत्त्वाची. मग आम्ही एक बोर्ड आणला मस्तपैकी, व्हाईट बोर्ड, आणि त्याच्यावर लिहून सुंदर अशा प्रकारे कॅमेऱ्याच्या समोर तो बोर्ड न दिसता तिथे ठेवला जायचं. आणि मग मी ते वाचन करायचो. आणि मग त्याच्यातल्या जे ओव्या किंवा श्लोक त्याचे अर्थ त्याला फोड करून मी सांगण्याचा प्रयत्न करायचो. आणि मग अशा पद्धतीने आमचं काम सुरू झालं. काम झपाट्यानं सुरू झालं. आम्हाला असं वाटलं एक रविवार आला, एका रविवारमध्ये आपले 7-8 प्रयोग होऊन जातील, म्हणजे 7-8 एपिसोड तो निश्चित होतील दोन्हीचे. पण जेव्हा प्रत्यक्षात आम्ही वर्किंग केलं तेव्हा लक्षात आलं की दिवसभराच्या कामामध्ये 4 एपिसोड झाले, म्हणजे 4 दुनी 8 2 चॅनलचे. आणि मग एक पुन्हा संध्याकाळी आम्ही केला. ते म्हटले तुमच्या इथं पंगत करायची, त्यामुळे तिथे मग एक एपिसोड केला. म्हणजे अख्ख्या दिवसामध्ये 5 एपिसोड आमचे झाले. म्हटलं हे होत नाही सागर दादा, आपल्याला लवकर उरकावं लागेल बरं का, कारण आपलं सुरू होतंय. आणि मग सुरू झालं, व्यवस्थित चाललं, सगळं चाललं व्यवस्थित. काय सागर दादाला लहर आली काय माहिती, एक दिवशी कुठल्या धुंदीमध्ये होते त्यांनाच माहिती. घरी गेले, वर्किंग चालू होतं. वर्किंग करता करता जागरण जास्त झालं, झोप असेल, कारण कोठीबाबाचं जालन्याकडचं म्हणजे कार्यक्रम होता दत्त कथेचा, दत्तप्रभूंच्या चरित्रांचा. आणि तेही संदर्भ मग ते एडिट करायचं. बरं, माझ्या चॅनलचंही वर्किंग एडिट करायचं, ते टाकायचं, त्याला कन्वर्ट करायचं. काम खूप वाढले. याच्यामुळे काय झालं, त्यांच्याकडून म्हणजे त्या चॅनलचे 2 एपिसोड आणि कळमकर बाबा चॅनलचे 2 एपिसोड, म्हणजे मानवा यूट्यूब चॅनलचे 2 एपिसोड आणि कळमकर बाबा यूट्यूब चॅनलचे 2 एपिसोड, असे 4 एपिसोड आमचे गायब झाले, उडून गेले. सागर दादा तर कपाळाला हात लावून बसले आणि त्यांनी मला फोन पण केला नाही. मग 3-4थ्या दिवशी शूटिंगला ज्यावेळेस ते आले माझ्याकडे, पुढच्या शूटिंगला आल्यानंतर शूटिंग एकाचं झालं आणि मग हळूच मला म्हणतात बाबा मागचे 2 एपिसोड माझ्याकडून डिलीट झाले. मी म्हटलं मग एवढं तोंड बारीक करायला काय झालं, झाले तर झाले, मला सांगायचं ना. मग ते नाही, मला असं वाटलं तर पुढचं कधी पक्क होईल, मग बाबाचा मूड जाईल आणि मग शूटिंग व्यवस्थित होणार नाही, म्हणून मी सांगितलं नाही. मला असं नसतं. मग त्याच दिवशी आम्ही एक एपिसोड केला आणि मग त्याच्यानंतर एक राहिलेला एपिसोड 4-5 दिवसापूर्वी आम्ही तो पूर्ण केला. आणि आज समारोपाकडे आपण वळतो आहोत. कारण लोकांचा प्रतिसाद आम्हाला खूप मिळालेला आहे, भरपूर मिळालेला आहे. कारण या 24 गुरूंच्या आख्यानाचं जे एक गुरु आम्ही टाकतो आहोत आणि ते आजपर्यंत 18वा गुरु म्हणजे आज आपण टाकलेला आहे. म्हणजे सगळ्या गुरु आत्तापर्यंत आलेले आहेत. तर त्याचा प्रतिसाद आम्हाला जनतेचा खूप चांगला मिळतो आहे. म्हणजे महानुभाव यूट्यूब परिवार, कळमकर बाबा यूट्यूब परिवार, हा परिवार वाढत आहे.
परिवारांचे सदस्य वाढत आहे, सदस्यांची संख्या वाढत आहे, लोकांना हा कार्यक्रम हा प्रोग्राम आवडतो आहे आणि लोकांचं चिंतनही वाढते आहे, लोकांच्या कमेंट आम्हाला येत आहेत, लोक म्हणजे खूप आम्हाला मदत करतायत या गोष्टी, म्हणजे आम्ही जी मेहनत घेतोय त्या मेहनतीला लोक चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहेत असं आम्हाला निदर्शनात आलं आणि मग आम्हाला असं वाटलं की खरंच तुम्हा सर्वांचे आभार मानायला पाहिजे, तुम्हा सर्वांचे आभार मानायला पाहिजे. आम्ही मेहनत तर केली पण श्रोता जर नसेल तर काय अर्थ आहे, नाही का? असं म्हणतात की नग्न क्षेपणके देशे रजकम किम करिष्यती, म्हणजे जिथे श्रोत्राच नाही तिथे वक्ता काय करेल, किम करिष्यती वक्तार श्रोत्रा यत्र न विद्यते, जिथे श्रोताच नाही आहे वक्ता काय करणार आहे. प्रकांड पंडित बोलवला आणि समोर माणूसच नाही आणि त्यांना म्हणले बोला, काय अर्थ आहे, तो काय बोलून करेन, नाही का? अशी अवस्था. तर आमच्यासमोर तुम्ही आहात, आमच्यासमोर आमची जनता आहे. महानुभाव यूट्यूब चॅनल तथा मंत कळमकर बाबा यूट्यूब चॅनल. आत्ताच एका साधूचा फोन मला आला की बाबा एक ग्रस्त मुलगा आहे म्हणे, तरुण मुलगा आहे, तो तुमच्या यूट्यूब चॅनलवरचा कार्यक्रम बघतो आणि त्याचा स्वतंत्र एपिसोड परत बनवतो हिंदीमध्ये आणि तो परत त्याच्या अकाउंटला अपलोड करतो. मी हसलो आणि मी म्हणालो, ते मला म्हणाले की तुम्ही त्यांना टाकू नका, एक दिवस एपिसोड बंद ठेवा तुमचा, बघा त्याची कशी फजिती होते. मी म्हटलं नाही, काय हरकत नाही, करतोय ना तो, मेहनत करतोय ना, हे ऐकून मेहनत करतोय, अजिबात अडचण नाही, चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. तेही आपलेच आहेत, स्वामींचे आहेत, स्वामींची सेवा करतायत, दत्त भगवंताची सेवा करतायत, म्हणून आनंदाची गोष्ट. आम्हाला खूप आनंद वाटला आणि म्हणून तुमच्या सर्वांचा प्रतिसाद बघून आमचं मन खरंच आनंदानं भरून आलेलं आहे. आणि आज आपण शेवटचा जो आपला गुरु ज्याला मानलेला आहे श्री दत्तप्रभू भगवंतानी या अवधूत यदू संवादामध्ये दत्तप्रभूंनी असं सांगितलं की राजा, या मनुष्य देहाकडे सुद्धा बघ, हा मनुष्य देह सुद्धा एक गुरु असल्यासारखा आहे. आणि मग तेव्हा दत्त भगवंत त्याला समजून सांगतात की हे देह कशा प्रकारचा आहे, या देहाचं काय महत्त्व आहे, नाही का? हा देह पाहत असताना त्यांनी सांगितलं, त्याचं वर्णन यदू अवधूत संवादाचं वर्णन भास्कर भट्ट जे आहेत बोरीकार यांनी उद्योगीतेमध्ये फार सुंदर केलेलं आहे. ते म्हणाले, विपाय कर्मभूमीचे पेठे नरदेह लाभले अवचटे, मुक्तिरत्न घेई गोमटे जव मृत्यू पावेना. विपाय कर्मभूमीचे पेठे, विपाय म्हणजे उपाय करून नव्हे तर विपाय अचानक, नाही का? चुकीनं चांगलं घडलं आपल्याकडून, माणसाकडून चांगलं घडतच नाही मुळामध्ये, पण चुकीनं आपल्याकडून चांगलं घडलं, चुकीनं अन्नदान घडलं, चुकीनं साधू सेवा घडली, चुकीने प्रेमाचे 14 उपाय घडले आणि मग आपल्याला मनुष्य देहाचे हे मिळायला लागले. प्रेमाच्या 14 उपायांनी चुकीने घडतात, काय ते ओरिजिनल घडतात असं नाही आहे, प्रत्यक्षात चुकीने घडतात आणि मग प्रेम भगवंताचं होण्याला तो माणूस पात्र होतो. तसं मनुष्य देह मिळणे सुद्धा 13 प्रकार आहेत मनुष्य देह मिळण्याचे. तर त्या 13 प्रकारामुळे आम्हाला मनुष्य देह मिळतो. तर अन्नदानाने मनुष्य देह मिळतो, नाही का? अन्नदानाने मनुष्य देह मिळतो. परमेश्वराचा स्पर्श झाला त्याने मनुष्य देह मिळतो, भगवंताच्या लीळे करून पुन्हा मनुष्य देह मिळू शकतो. वर दिला एखाद्या देवतेने तरी मनुष्य देह मिळतो. श्राप दिला तरी मनुष्य देह मिळतो. तुम्ही म्हणसाल श्रापानं मनुष्य देह मिळतो का? हो, श्राप दिला. काय श्राप दिला? दशरथ राजाला श्राप दिला. कुणी दिला? दशरथ राजाला श्राप दिला की तुला पुत्र शोक होईल श्रावणाच्या आईवडिलांनी. जसा माझा पुत्र तू बाण मारला, त्याला मारून टाकलं बाण मारून पाणी आणायला गेल्यानंतर, आणि आम्ही म्हातारी माणसं, आंधळी माणसं, आणि तू आमचा आधार ओढून घेतलास काळाकडे, आणि म्हणून तुला सुद्धा पुत्र शोक होईल. खरं तर दशरथ राजा दुःखी झाला, पण थोड्या अवधीनंतर त्याला आनंद झाला, वा मला पुत्रच नाही आहे, मला पुत्रप्राप्ती नाही, म्हणजे या जोडप्याचा मला श्राप लागलाच पाहिजे. त्याला त्या शापाचा आनंद झाला आणि मग त्या दशरथ राजाला
मुलं झालेली आहेत, रामचंद्र, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आदी आदी लक्षात ठेवा. म्हणजे शापातव सुद्धा मनुष्यजन्म होतो. अशा प्रकारे वरातव, शापातव, वरच्या युगामध्ये खालच्या युगातला धर्म आचरला तिथेही मनुष्यदेह होतो, खालच्या युगामध्ये वरच्या युगाचा धर्म आचरला तिथेही मनुष्यदेह होतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, इतर सर्व देवतांच्या धर्मावर आपण विपरीत झालो आणि परमेश्वराच्या धर्मावर आपली श्रद्धा असली तरी सुद्धा मनुष्यदेह आपल्याला मिळतो. लक्षात ठेवा. अशा प्रकारे अनेक प्रकारे मनुष्यदेह होतो. म्हणून भास्कर भट्ट फार सुंदर म्हणतात की विपाय कर्मभूमीचे पेटे, नरदेह लाभले अवचटे. अचानक नरदेह लाभला म्हणले आपल्याला, नाही का. मुक्ती रत्न घेई गोमटे. मग काय करायला पाहिजे? तुला नरजन्म भेटला त्याच्यात, तर म्हणजे मुक्ती नावाचं रत्न तुझ्या पदरामध्ये तू पाडून घे. कवपर्यंत जव मृत्यू पावेना, मृत्यू येण्याच्या आतमध्ये आपल्याला हे सगळं करावं लागणार आहे. लक्षात ठेवा. विपाय कर्मभूमीचे पेटे म्हणजे कर्मभूमीची बाजारपेठ आहे. जी ही कर्मभूमी म्हटलेलं आहे, जी भारतभूमी म्हटलेली आहे, ही बाजारपेठ आहे. या बाजारपेठेमध्ये आपण आलेलो आहोत. प्रत्येकजण येतो या बाजारपेठेमध्ये. जसं आपण बाजारात जातो, बाजारात गेल्यानंतर तिथे अनेक प्रकारची दुकानं असतात. भाजीचंही दुकान असतं, बटाट्याचं असतं, टमाट्याचं असतं, तिथे गहू असतात विक्रीला, तिथे तांदूळ असतात, तिथे डाळ असते, तिथे अनेक प्रकारचे तेल असतं, साखर असतं, गुळ असतं, शेंगदाणे असतात, सगळी विक्री तिथे असते. आणि अभक्ष्य सुद्धा तिथे असतं, अपेय सुद्धा त्या बाजारामध्ये असतं. आलं का लक्षात? या सगळ्या गोष्टी तिथे आपल्याला दिसतात, बघायला मिळतात त्या बाजारामध्ये. आणि तिथे गेल्यानंतर पण आपल्याला काय घ्यायचे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, नाही का. बाजारात गेल्यानंतर आपण सगळंच आणतो का? सगळंच आणतो बाजारामध्ये गेल्यानंतर? नाही, आपण आणत नाही. आपल्या घरी कोणी तंबाखू खात नाही, मग तंबाखू आपण आणतो का? आपल्या घरी कोणी पान खात नाही, मग पानं आपण आणतो का? चुना आणतो का? नाही आणत. आपल्या घरी जे खातात, जे आवडतं ते आपल्या घरी आणलं जातं. आपल्या घरी जर कारला आवडत नसेल, आपण बाजारातून कारला आणू का? ठीक आहे, आयुर्वेदिक आहे, चांगलं आहे, शुगर कमी होते, पण आवडत नसेल तर नाही आणणार. म्हणजे याचा अर्थ आपल्याला जे गरजेचं आहे घरून आपण ठरवलेलं असतं, ही वांगे आणायचे, टमाटे आणायचे, बटाटे आणायचे, कोथिंबीर आणायचे, आलं आणायचे, म्हणजे अद्रक आणायचे, असे वेगवेगळे आपण घरून लिहून घेतलेलं असतं, लिस्ट केलेली असते आणि तेच आपल्याला आणायचं असतं आणि ते आपण बाजारात जाऊन आणतो. म्हणजे जसं कर्मभूमीच्या बाजारपेठेमध्ये हा जीवात्मा आलेला आहे, भगवंताने त्याला पाठवलेला आहे. इथे लक्षात ठेवा. कशासाठी पाठवलं? ही नरदेहाची पिशवी घेऊन. मग या नरदेहाच्या पिशवीमध्ये काय टाकलं पाहिजे आपण इथे आल्यानंतर, नाही का. बाजारात तर आपण आलो, मग इथे आपण काय टाकायचं आहे? जसं घरून आपण पिशवी आणली आणि त्या पिशवीमध्ये आपण बाजार घेतला, भाजीपाला घेतला. हा भाजीपाला घेतल्यानंतर आपण जेव्हा घरी जातो तेव्हा ती पिशवी रिकामी करतो, नाही का. पिशवी ही भाजीपाल्यासाठी असते. पण आपल्या वडिलांनी आपल्याला 10,000 रुपये दिले आणि ब्रीफकेस दिले आपल्या हातामध्ये, सांगितलं जा बाबा घेऊन ये, आणि आपण गेलो बाजारामध्ये आणि तिथे गेल्यानंतर त्या ब्रीफकेसमध्ये आपण कुठं कांदे टाकले, कुठं बटाटे टाकले, कुठं लसण टाकला, अद्रक टाकलं, पालेभाज्या टाकल्या, टमाटे टाकले, त्याच्यामध्ये टाकलं, ब्रीफकेस बंद केली आणि ते घेऊन आलो. काय होईल? लोक आपल्याला वेड्यात काढील, नाही का. लोक वेड्यात काढतील, आई वेड्यात काढील, पिताजी वेड्यात काढतील. त्याचं कारण ब्रीफकेस ही कुठं भाजीपाला आणण्याची वस्तू आहे का? तसा मनुष्यदेह याच्यामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे? विपाय कर्मभूमीचे पेठे, नरदेह लाभले अवचटे. मनुष्यदेह अचानक आपल्याला लाभलेला आहे. म्हणजे महत् पुण्याईनं मागच्या जन्मात आपण कुठलं तरी पुण्याई केली आणि त्या पुण्याईनं आपल्याला मनुष्यजन्म लाभलेला आहे. त्या पूर्व पुण्याईनं मनुष्यजन्म लाभला, त्या जन्माचा आपण सार्थक करायला पाहिजे. काय टाकायला पाहिजे या मनुष्य देहामध्ये, नाही का. विचार करा. आता आम्ही बघतो तोंड उघडलं की तोंडामध्ये गुटखा, तोंडामध्ये तंबाखू, मद्यपान आदी आदी तोंडामध्ये लोक टाकत राहतात, नाही का. काय टाकायला पाहिजे तोंडामध्ये? तोंड म्हणजे काय आपलं गटारखाना आहे का तो? तोंड म्हणजे काय कचरा कुंडी आहे का? नाही माय बाप हो. काय टाकायला पाहिजे म्हणजे काय खायला पाहिजे, काय प्यायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे, कुठं बसायला पाहिजे. एवढा सुंदर मनुष्य जन्म आपल्याला भेटला. या मनुष्य जन्माचं सार्थक आपल्याला करता आलं पाहिजे. नाही तर हा मनुष्यजन्म हळूहळू मरणपंथाकडे जातो. लक्षात ठेवा. ही गोदावरी नदी बघितली तुम्ही,
बोट बघा, मी इकडे बोट दाखवलं, तिकडे गोदावरी नदी पहा. त्या गोदावरी नदीच्या या विस्तीर्ण पात्रामध्ये तुम्हाला पाणी दिसतं, अनेक प्रकारे लोक दिसतात आणि या लोकांच्या बाजूला तुम्हाला पेंडाल लावलेला दिसतो आणि तिथे त्या ठिकाणी लोक बसलेले आहेत. काय करतात ही लोक? क्षौर करतायत. कशासाठी करतायत? मेलेल्या माणसाबद्दल करतायत आणि शेवटचा निरोप देत आहेत. मेलेल्या माणसाला, गेला बाबा तू, रडतायत. त्याचा रडण्याचा आवाज सुद्धा इथपर्यंत येतोय. या स्थानापाशी श्री गोविंद प्रभू बाबांचा संन्यास दीक्षाविधी या ठिकाणी झाला, असं हे महत्त्वाचं स्थान या ठिकाणी आपण बसलेलो आहोत आणि या ठिकाणी त्यांचा आवाज येतोय, रडण्याचा आवाज येतोय की तुम्ही आम्हाला का सोडून गेलात? अरे बाबा, कुणाचा शोक करताय नाही का? प्रत्येक जण आपल्याला इथून सोडूनच जाणार आहे, लक्षात घ्या. कारण शरीर हा मरण धर्म आहे. शरीराला थकणं आहे, शरीराला सुरकुत्या पडणार, शरीराला थकवा येणार, शरीर क्लांत होणार, शरीर जीर्ण होणार, शरीर सडणार, तुटणार, झिजणार, फुटणार, जळणार, असं हे शरीर. आणि या शरीराच्या माध्यमातून आपल्याला भगवत प्राप्ती करून घ्यायची आहे. म्हणून भगवंत सांगतात की बाबा रे, विपाय भगवंताचं मत, दत्तात्रय प्रभूंचं मत हे संत भास्कर भट्ट बोरीकर यांनी सुंदर रीतीने मांडलेलं आहे. विपाय कर्मभूमीचे पेठे. तुम्ही या कर्मभूमीच्या बाजारपेठेमध्ये आलाच आहात ना म्हणले. हो, नरदेह लाभले अवचटे. सुंदर असा मनुष्य देह तुम्हाला लाभलेला आहे. सुंदर असं नाक आहे, सुंदर डोळे, सुंदर कान, सुंदर शरीर आहे. आऊट हाताची तुमची मूर्त, अगदी बलदंड शरीर आहे तुमचं, छान आहे, कुठला रोग नाही, काही नाही. हो, अपंग नाही आहात तुम्ही. 2 डोळे आहेत, 2 कान आहे, आणि सगळं 2 पाय आहेत, 2 हात आहे, सुंदर शरीर आहे. या शरीराकडे पाहिल्यानंतर तुम्हाला भगवंतानं हात दिले, काय करता या हातानं? कधी भगवंताची टाळी वाजवता का? अरे भल्या माणसा, 2 हात दिले, टाळी वाजली पाहिजे भगवंतासाठी, नाही तर आमच्यावर टाळी वाजवण्याची पाळी येईल. लक्षात ठेवा. कळला असेल तुम्हाला अर्थ? टाळी वाजवणे म्हणजे धड स्त्री नाही, धड पुरुष नाही, अशा तृतीय पंथात आपल्याला जन्म होईल. लक्षात ठेवा. म्हणून भगवंताच्या नावानं आपण टाळी वाजवली पाहिजे. अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याला भगवंतानं तोंड दिलेलं आहे, मग या तोंडानं काय शिवी देण्यासाठी तोंड दिलेलं आहे? नाही मायबाप हो. भगवंताचं भजन केलं पाहिजे, भगवंताचं चिंतन केलं पाहिजे, दीर्घ स्वराने त्याला पुकारलं पाहिजे. आपण इथे बसून भगवंताला आळवलं पाहिजे. दत्तात्रय प्रभू आता दुपारच्या वेळेला इथे आलेले आहेत. जवळच इथून दत्तात्रय प्रभूंचं ठिकाण आहे. या साष्ट पिंपळगाववरून दत्तात्रय प्रभूंना आवाज दिला पाहिजे, प्रभो आमच्याकडे बघा, तुमचा दृष्टिक्षेप आमच्याकडे असावा, असं भगवंताला प्रार्थना केली पाहिजे. इथून आपण जर केली तिथपर्यंत निश्चित भगवंताच्या तिथपर्यंत आपण आवाज जातो आपला. असं आपल्याला तोंड, मुख कशासाठी दिलं तर त्या भगवंताचं गुणवर्णन करण्यासाठी. कान कशासाठी दिले आपल्याला भगवंतानी? लक्षात ठेवा. तर त्या भगवंताचं नामचिंतन, कथा कीर्तन ऐकण्यासाठी कान आहेत. आम्हाला कळलं पाहिजे मायबाप हो, हे कशासाठी या सगळ्या गोष्टी. आणि म्हणून हे शरीर उत्तम, संतांनी याचं वर्णन केलं. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले. शरीर उत्तम आहे, चांगलं आहे, शरीर सुखाचं घोसलं आहे. शरीरे साध्य होय केले, जे साध्य होईल आपल्याला ते आपण जे केलं ते साध्य होऊ शकते, ते प्राप्त होऊ शकते. तुम्ही या देहाच्या माध्यमातून काहीही तुम्ही प्राप्त करू शकता. स्वर्ग प्राप्त करू शकता, वैकुंठ प्राप्त करू शकता, कैलास प्राप्त करू शकता, तुम्ही अंतराळ प्राप्त करू शकता, तुम्ही भैरवाची प्राप्ती करू शकता, तुम्हाला शेषनारायणाची प्राप्ती होईल, तुम्हाला विश्वरूप देवतेची प्राप्ती होईल, तुम्हाला मायेची प्राप्ती होईल. लक्षात ठेवा. आणि विशेष म्हणजे या शरीराच्या माध्यमातून परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी सांगितलेल्या तत्वज्ञानानुसार तुम्ही जर आचार केला तर तुम्हाला प्रत्यक्षात भगवंताची प्राप्ती होईल. लक्षात ठेवा. प्रत्यक्षात भगवंताची प्राप्ती, ज्याला मोक्ष असं म्हणतात, ज्यासाठी संन्यासी, ज्यासाठी ज्ञानी ऋषी महर्षी धडपडतायत की आम्हाला या जंजाळात नकोय, या किचकट या संसारात आम्हाला आता नकोय, बस भगवंता आता आम्हाला इथून मोकळीक द्या, सोडवणूक द्या. कशी आमची सोडवणूक होईल असा ते अभ्यास करतायत, विचारतायत. असा सुंदर मनुष्यजन्म आपल्याला भेटला. आणि म्हणून या सुंदर मनुष्यजन्माचं सार्थक आपल्याला करायचं असेल तर माय बापो, एकच सगळ्यात महत्त्वाचा एकच संदेश तुम्हाला देतो. एकच संदेश. कुठला संदेश? तुमच्या जीवनातले जे क्षण आहेत, अमोल क्षण, ते वाया जाऊ देऊ नका. वेळ ज्याला म्हणतो ना, आजची तारीख, ह्या आजच्या तारखेला जे
आजच्या या 10 तारीख जी आहे 10 जानेवारी, या 10 जानेवारीला दिवस उगवलेला आहे आणि संध्याकाळ होते. 10 जानेवारीची सकाळ आपल्या हातून निसटलेली आहे. लक्षात ठेवा, आता दुपारचा मध्यान्ह काळ झालेला आहे. दत्तात्रय प्रभू जवळ आहे तिथे. या मध्यान्ह काळाला भगवंताचं नामचिंतन करा, प्रभूचं नामचिंतन करा. वेळ वर्तमान आपल्या हातामध्ये असतो. आत्ता या घडीला तुम्ही काय करता आहात याचा विचार करा. या घडीला तुम्ही काय पाहता आहात याचा विचार करा. या घडीला तुम्ही काय नेमकं विचार करता आहात याचाही विचार करा. या घडीला तुम्ही काय खाता आहात याचा विचार करा. प्रत्येक गोष्ट करताना तुम्ही विचारपूर्वक केलं पाहिजे. लक्षात ठेवा, चक्रधर भगवंतांनी सांगितलं की माणसाने इतका विचार करा. माणूस विचार करत नाही, त्याच्यामुळं त्याचा फार परिणाम वाईट होतो म्हणाले. फार परिणाम वाईट होतो. का? जे जन्माचा संश्री निस्तरोण सरे. लक्षात ठेवा, म्हणजे 1000 जन्म जरी आपल्याला घ्यावे लागले तरी आपल्या कर्माची म्हणजे गिनती होत नाही, कर्म फिटत नाही. लक्षात ठेवा, पोर जीव क्षणा एका माझी ते एक अपजवी. जे आपण अशी जे जन्माचा संश्री निस्तरोण सरे. 1000 जन्म जरी घेतले तरी सुद्धा ते निस्तरल्या जात नाही. लक्षात घ्या ना, हिरोशिमा नागासाकी या शहरावर ज्या पायलटनं बॉम्ब टाकले, अणुबॉम्ब, किती लोक मेले असतील. आणि ते मेल्यानंतर त्याला काय वाटलं असेल. त्याची प्रत्येकाचा देह गेला. एक संपत्ती आहे, तुम्हाला माहिती आहे ही संपत्ती किती मोठी आहे. या शरीर संपत्तीकडे थोडक्यात सांगतोय, शरीर संपत्ती किती मोठी आहे. या संपत्तीकडे तुम्हाला जर बघायचं असेल तर ही संपत्ती अत्यंत महत्त्वाची. लक्षात ठेवा, खूप मोठी संपत्ती आहे. या शरीराचा विचार केल्यानंतर करोडो रुपयाची संपत्ती आहे, करोडो रुपयाची. डोळे किती रुपयाचे डॉक्टरला विचारा. हृदय किती रुपयाचं आहे डॉक्टरला विचारा. गुर्दा विचारा, किडन्या विचारा. शरीरातलं रक्त किती रुपयाचं ते विचारा. शरीरातल्या नसा वगैरे किती रुपयाचे विचारा. आणि मेंदू सगळ्यात महत्त्वाचा, टॉप सिक्रेट ज्याला म्हणतात, किती रुपयाचा आहे तो, नाही का. स्वरयंत्र किती रुपयाचं, जे मी बोलतो हे किती रुपयाचं आहे, तुम्हाला कल्पना आहे का. अमेरिकेनं सांगितलं होतं की लता मंगेशकरचं स्वरयंत्र आम्हाला द्या, तुमच्यावर सगळं कर्ज जे आहे भारतावर सगळं कर्ज आम्ही माफ करू. म्हणजे किती करोड रुपयाचं झालं स्वरयंत्र फक्त. आणि तेही त्या गेल्यावर जिवंतपणी नाही. आलं का लक्षात. म्हणजे याचा अर्थ किती करोड रुपयाची संपत्ती घेऊन फिरतोय आपण, किती श्रीमंत आहोत आपण. भगवंतानं आपल्याला किती श्रीमंत बनवलेलं आहे माय बाप हो. आणि इतकं सुंदर शरीर, आपल्या शरीरातल्या या अनेक प्रकारच्या नसा ज्याला म्हणतात नवद्वारे पुरे देहिम नैव कुर्वन् नकारयन्. 9 द्वार असलेलं हे शरीर, इतकं सुंदर शरीर. आणि हे शरीर तुम्हाला सांगतो भगवत चरणी समर्पित व्हायला पाहिजे. प्रपंच करू नका असं मला म्हणायचं नाही, परंतु प्रपंच करत असताना परमार्थ हा अत्यंत महत्त्वाचा आहे. तुमच्या जीवनाचं सोनं तुम्हाला करता आलं पाहिजे. आई वडिलांची सेवा करा. आणि महत्त्वाची गोष्ट, तुमच्या जीवनामध्ये तुमचा वेळ दवडू नका, वेळ वाया घालू नका. तो पुन्हा येणार नाही. आजचा दिवस पुन्हा येणार नाही, आजची घडी पुन्हा येणार नाही. आजचा सेकंद गेला म्हणजे गेला. आजची जी तारीख आहे ती परत येणार नाही. पुढच्या वर्षी येईल पण साल बदललेला असेल. पुढच्या महिन्यात तारीख येईल पण महिना बदललेला असेल. पुढच्या वर्षी येईल पण साल बदललेला असेल. पुढच्या शतकात येईल पण शतक बदललेलं असेल. पुढच्या संवत्सरात येईल पण संवत्सर बदललेला असेल. लक्षात ठेवा, हो, संवत्सर बदललेला असेल. आणि म्हणून लक्षात ठेवा ती वेळ येत नाही. वर्तमान आपल्या हातामध्ये आहे. अत्यंत महत्त्वाची गोष्ट वर्तमान. वर्तमान आपल्या हातामध्ये आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा मायबाप हो, तुम्हाला एकच संदेश देतो की आपला काळ वाया दवडू नका. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आई वडिलांची सेवा करा, साधू संतांची सेवा करा, शक्य तितकं सत्य बोलण्याचा प्रयत्न करा, असत्य संभाषण करू नका. आणि आपण कुठे आहोत हे पहा, सिंहावलोकन करा. आपण गरीब असलो परिस्थितीने तरी काही हरकत नाही.
श्रीमंतीच आपल्याकडे असायला पाहिजे असं काहीही नाही आहे, लक्षात ठेवा. मनुष्याच्या देहाकडे बघा आणि हा मनुष्याचा देह मोक्ष प्राप्ती करून देऊ शकतो एवढी ताकद या देहामध्ये आहे. म्हणून या देहाकडे पाहिल्यानंतर हा देह मोक्षप्राप्तीकडे नेण्याचं एक खूप मोठं साधन आहे. म्हणून दत्तात्रय प्रभू भगवंतांनी या देहाकडे पाहून यदुराजाला असं म्हटलं की यदुराजा, हा देह मला गुरु करण्याच्या लायकीचा वाटतो. म्हणजे याला बघा म्हटलं याच्याकडे जरा कसा सुंदर देह आहे. या सुंदर देहाकडे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की जी सुंदरता जगामध्ये सगळीकडे आहे ती सुंदरता या मनुष्य देहामध्ये आहे. आणि हा देह अत्यंत महत्त्वाचा, मोलाचा आपल्याला मिळालेला आहे. आणि हा आपल्याला फुकट मिळालेला आहे. विशेष म्हणजे फुकट मिळाला. फुकट मिळालेल्या वस्तूची माणसाला किंमत नसते. फुकट मिळालेलं आहे. म्हणून प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांभाळून ठेवायची आहे. तुमची किडनी, तुमचा गुर्दा, तुमचं फुफ्फुस, तुमचं हृदय हे मजबूत असलं पाहिजे, व्यवस्थित असलं पाहिजे, स्वच्छ असलं पाहिजे. पोट तुम्हाला जे दिलं, स्टमक ज्याला लिव्हर, आतडे वगैरे नाड्या आपल्या शरीरातल्या संपूर्ण याचा विचार केल्यानंतर किती मोलाची संपत्ती आपल्याला भगवंतानं दिली. आणि या मोलाची संपत्ती कशासाठी दिली हे का संत वर्णन करतात की देवे दिला देह भजना गोमटा. भगवंताचं भजन करण्यासाठी असा गोमटा चांगला देह आपल्याला दिला. तो या झाला फाटा बाधिकेचा. म्हणजे तो प्रपंचाकडे आपण तो ढकलून दिला आणि त्यांनी प्रपंच केला. लक्षात ठेवा, त्या देहाच्या माध्यमातून ज्या वस्तूला जे करायला पाहिजे तेच करायला पाहिजे, दुसरं करू नये माय बाप हो. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. अमूल्य प्रपंच तर आपण पक्ष्यांच्या देहामध्ये केला, पशूंच्या देहामध्ये केला, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या देहामध्ये केला, किड्या माकोड्यांमध्ये केला, वृक्षांमध्ये, वेलींमध्ये आपण प्रपंच केला. प्रजनन तिथेही आहे आणि प्रजनन इथे आहे. मग फरक काय? बुद्धी नावाचा भाग जो आपल्याला दिला मेंदू या डोक्यामध्ये, हा मेंदू काय उपयोगाचा नाही का. या मेंदूच्या ठिकाणी आपल्याला विचार करणं गरजेचं आहे की नाही, की आपल्याला भगवत प्राप्तीला जायचं आहे, पुन्हा आपल्याला जन्म मिळणार नाही. आलं का लक्षात? 184 ढोबळमानानं लोक बोलतात 83,99,999 योजना फिरून आपण परत मनुष्य जन्मामध्ये आलो. आणि मग मनुष्य जन्मामध्ये इतकं चांगलं आल्यानंतर एवढा सुंदर मनुष्य जन्म तो भगवत प्राप्तीसाठी आहे मायबाप हो. म्हणून पहिली महत्त्वाची गोष्ट, कुटुंब, त्या कुटुंबाची व्यवस्था चांगली लावा. आई वडिलाची सेवा करा. त्यांची सेवा झाल्यानंतर पत्नीला तिची संपत्ती तिच्या स्वाधीन करा. आणि मग तुम्ही भगवंताच्या शोधामध्ये निघा. बघा, तुम्हाला जी पाय दिले आटन करा त्या पायाने. तुम्हाला जी नेत्र दिले ते भगवंताचं, संतांचं दर्शन घ्या. तुम्हाला जी वाणी दिली, आत्तापर्यंत तुम्ही विषयाचं भजन केलं नाही का, विषयाचे गाणे गायले, आता तुम्ही देवाचे गाणे गा. देवाची प्रार्थना तुम्ही म्हणा त्या वाणीनं. आत्तापर्यंत तुम्ही तमाशातील गाणी ऐकले असतील, तुम्हाला आवडणारे गाणी ऐकले, आता तुम्ही भगवंताचे कीर्तन ऐका, प्रवचन ऐका. आता तुम्ही भगवंताचं नामचिंतन मोठ्याने ऐका, आरती ऐका. हे सगळं शरीर आता तुम्ही भगवंताला द्या मायबाप हो. कारण का, हा आता पुन्हा जन्म तुम्हाला नाही हे लक्षात ठेवा. अमूल्य मनुष्य जन्म भगवंतानी आपल्याला दिलेला आहे. आणि म्हणून या देहाकडे पाहिल्यानंतर याला गुरु करावं वाटतं की खरंच हा मोक्षप्राप्तीकडे जाणार असेल तर आपल्याला गुरु करण्याच्या लायकीचं आहे. आणि हा नरकाकडे जाणार असेल तर याच्याकडे पाठ फिरवण्याच्या लायकीचं आहे. मग नरकाकडे जायचं की आपण स्वर्गाकडे जायचं? स्वर्गाकडे गेल्यानंतर पुन्हा क्षण्ये पुण्ये मर्त्यलोकम विशंती, पुन्हा खाली यावं लागेल आपल्याला, की आपल्याला परब्रह्म परमेश्वराच्या प्राप्तीला जायचं आहे. ती वेळ साधून घ्यायची आहे. कारण या जन्मामध्ये महत्त्वाचं काहीच नाही. लोक पैसा महत्त्वाचा म्हणतात, पैसा महत्त्वाचा नाही. इथे काहीच महत्त्वाचं नाही. इथे फक्त वेळ महत्त्वाची आहे, सेकंद महत्त्वाचे आहे, श्वास महत्त्वाचे आहे. आणि हे आपल्याला कळतं शेवटचा श्वास आपला जेव्हा अटकला आणि जाणार तेव्हा कळतं की आपल्याकडे बस एवढाच श्वास राहिलेला आहे. त्याच वेळेस कळतं आणि त्यावेळेस आपण काहीच करू शकत नाही. म्हणून संत कबीरदास म्हणतात की सास सास परनामले व्रता सासमती कोय ना जाने इस सास को अवन होय न होय. भल्या माणसा पुढचा श्वास येईल की येणार नाही याचा भरोसा नाही, याची गॅरंटी नाही. म्हणून अखंड भगवंताचं नामचिंतन कर. अशा प्रकारे या ठिकाणी मनुष्य देह हा
यदू अवधूत संवादामधून श्री भगवान गोपालकृष्णाने उद्धव देवाला त्याचं वर्णन सांगितलेलं आहे. पहिला या कथेचा वक्ता जर कोणी असेल, 24 गुरु आख्यान याचा वक्ता पहिला जर कोणी असेल तर तो साक्षात भगवान गोपालकृष्ण, आणि याचा पहिला श्रोता जर कोणी असेल तर तो उद्धव देव आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून दोन्हीही पवित्र अशी गोष्टी आहेत. आणि हे यदू अवधूत संवाद म्हणजे यदू राजा ही भक्त आहे, आणि दत्तात्रेय अवधूत म्हणजे दत्तात्रेय प्रभू अवधूताच्या वेशामध्ये त्यांनी ते सांगितलेलं, म्हणून ते सुद्धा भगवंत आहेत. 2 अवतार आणि 2 भक्त यांचा समागम या ठिकाणी झालेला आहे. म्हणून ही कथा अत्यंत सुरस गोड अशा प्रकारची चक्रधर भगवंताच्या पूजावसरामध्ये फार सुंदर वर्णन आलेलं आहे. ते म्हणतात, रात्री परावर कथा कथिता उजेडे, ते विस्मिते मुनिवरे पुशिजे प्रभूते, सामार्थ्य वेदक महानिज दर्शनाचे सांगे सुवेद पतिराज कथा प्रसंगे. फार महत्त्वाची गोष्ट ही कथा देवाला आवडणारी असते. गोपालकृष्ण भगवंतसुद्धा म्हणतात, कथयंतश्य मम नित्यम तुष्यंतीच रमंतीच, माझी कथा करा, मला ती आवडते, माझी कथा ऐकायला मी बसतो. कदाचित भगवंत येथे कुठे असतील आसपास, हा वेळा काय बडबडतो असं म्हणत असतील, आणि ते ऐकत असतील. मायबाप हो, तुम्ही ऐकता तेही ते पाहत असतील की कुणीतरी वेडा माझी कथा करतो आणि कुणीतरी वेडा माझी कथा ऐकतो. ऐकणाऱ्याकडे ते पाहत असतील आणि माझ्याकडे सुद्धा सांगणाऱ्याकडे बघत असतील. देवाला तो आवडत असतो, त्याची कथा करणारा माणूस त्याला आवडतो. हे प्रत्यक्षात भगवान गोपालकृष्णानं सांगितलं. खूप वेळ झाला, तुम्हाला सोडावं वाटत नाही, वियोगाचा क्षण आहे. 24 गुरु आख्यान या ठिकाणी आपण थांबवलेलं आहे, आणि मनुष्य देहाचं महत्त्व सांगून समारोपाकडे आपण वळालेलो आहोत. मायबाप हो, हात जोडून नम्र विनंती करतो तुम्हाला, तुमच्या अंतःकरणात धर्माची ज्योत तेवत असू द्या, कधी विजू देऊ नका ती, कारण ती फार मोलाची आहे. एखाद्या कथेच्या माध्यमातून ती ज्योत जर पेटलेली असेल ना, ती कायमची तेवत असू द्या. तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही, तुमच्या कुटुंबाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात तुम्हाला कधीही काहीही उणीव भासणार नाही. या कथा ऐकल्यानंतर कधीच उणीव भासणार नाही. कारण का, हे मोक्षाचं साधन आहे मायबाप हो, हे नुसतं टाईमपास म्हणून नाही आहे, मोक्षाचं साधन आहे. आणि या मोक्षाचा रस्ता तुम्हाला दाखवण्याचं काम, हे भाग्य मला आमचे सद्भक्त सागरदादा मते यांनी महानुभाव यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तथा कळमकर बाबा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांनी मला उपलब्ध करून दिलं. त्यांचे मी शतशः आभार मानतो, त्यांचा मी ऋणी आहे खरं पाहिलं तर. कारण तुम्हाला सांगण्यासाठी त्यांनी मला आमंत्रित केलं. आपण सर्व मातृतुल्य पितृतुल्य आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि आपल्या जीवनामध्ये धर्म उदय हो, धर्माचा जय हो, अशी श्री दत्तप्रभू चरणी प्रार्थना करतो आणि रजा घेतो. दंडवत प्रणाम. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, हे सांगायचं काही काम पडणार नाही असं मला वाटतं. लाईक करा, करणार आहात तुम्ही, सबस्क्राईब करा, करणारच आहात. परिवार आपला वाढलेला आहे, पण अजून परिवार वाढला पाहिजे असं आम्हाला वाटतं. दंडवत प्रणाम. जय श्री चक्रधर, जय महानुभाव.